लातूरमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि जनजीवन विस्कळीत झालं। बारामतीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरलं, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। सांगलीच्या शिराळा तालुक्यात सततच्या पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप आलं, यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। गोंदियामध्ये चिचगड ककोडी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात ठेवून प्रवास करावा लागतोय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात जोरदार पाऊस झाला, परिसरातील धबधबे आणि तलाव प्रवाहित झाले। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला, केळी, पपई, आंब्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोमवारी लासलगाव येवला भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर काढणीला आलेला शेकडो एकर कांदा पिकाचं यामुळे चिखल झालेला आहे, त्यामुळे पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात जोरदार पाऊस झाला, पावसाचा खरीप पूर्व कामांना मोठा फटका बसलाय। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं, त्यामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं। साताऱ्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली, दरम्यान दाट धुक्याचा पर्यटकांनी आनंद लुटला। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात दमदार पाऊस झाला, बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आला आणि बोडखा बुद्रुक गावचा घनसावंगींशी असलेला संपर्क तुटला। कोकणाला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय, तर खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम रायगडमध्ये तैनात करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे कांदा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर या नुकसानीचे अजून पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य बहरलंय। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, मागील 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे नदी नाल्यांसह ओढ्याला पूर आला। मे महिन्याच्या अखेरीस कोरडी ठाक असणारी भीमा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहतीये। नदीच्या पात्रातील महादेव मंदिर पाण्याखाली गेलं आहे आणि 10व्याच्या घाटाला सुद्धा पाणी लागलंय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण ओव्हरफ्लो झालंय, यामुळे परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। पुण्यात दमदार पावसामुळे परिसरातील ओढे नाले प्रवाहित झाले, त्यामुळे पहिल्याच पावसात सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले। कोकणात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झाले। आंबोली धबधब्याजवळही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली, तर आंबोली धबधबा आणि कावळे 7 पॉइंट चांगलाच गजबजला, त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहतूक कोंडी झाली। सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदी पात्रात वाढ झाली आहे, मात्र कृष्णा नदीची पातळी ही 16 फुटांवरून 1 फूट कमी होऊन 15 फुटांवर गेली, तर वारणा आणि कृष्णा नदी पात्रातील एकूण 7 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत। पंढरपुरातील चंद्रभागेचं पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे, नीरा खोऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय, त्यामुळे पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे, यामुळे चंद्रभागेजवळील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सूर्या नदीला पूर आला, पुरामुळे खामगावशी चितोडा गावचा संपर्क तुटला, शेतातील मशागतीची कामही खोळंबली। लातूर शहरात ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे लातूर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं, त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला। इंदापूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, यामुळे डाळज कुंभारगाव रस्ता जलमय झाला आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला। दरम्यान पर्यायी मार्ग सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला, 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, 350 हेक्टरवरील पिकांचं यामुळे नुकसान झालंय, तर पावसाच्या पाण्यामुळे टरबूज हे जागेवरच खराब झाले, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं। दौंड तालुक्यातील हातवळणमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडचं मोठं नुकसान झालं। शेडच्या भिंती आणि पत्रे पडले, त्यामुळे 18,000 कोंबड्यांचा मृत्यू झाला।
यात शेतकऱ्याचं तब्बल 80 ते 85 लाखांचं नुकसान झालं. मुसळधार पावसानं पालघर जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलं. वानगाव, चिंचणी, डहाणू, खाडी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे, तर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी भात शेतीचं मोठं नुकसान झालं. साताऱ्यामध्ये पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. काकडी, भुईमूग, टोमॅटोसह मका पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचंही नुकसान झालं. बैरागमधील तडबळे गावातील द्राक्ष बागेत पाणी साचलं. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पेरणीचं नियोजन विस्कळीत झालं. दरम्यान मूग, ज्वारी आणि भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे मुळशीतील चाले पूल पाण्याखाली गेला. यामुळे कोळवण खोऱ्यातील 17 ते 18 गावांची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. सध्या सुरू असलेल्या पावसाचा माथेरानच्या पर्यटनालाही मोठा फटका बसलाय. मे अखेरीस पर्यटनाला बहर येणाऱ्या माथेरानमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. अशातच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मिनी ट्रेन सेवा बंद करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय. काढणीला आलेलं पीक नष्ट झालंय. त्यामुळे शेतकरी हताश झाला. सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली. लोणावळा शहरात 48 तासामध्ये 301 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात पावसानं थैमान घातलं. त्यानंतर जनजीवन विस्कळीत झालं. भाजपनं मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. अजित पवारांच्या विरोधात भाजप आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शहांकडे त्यांनी नाराज आमदारांनी तक्रारींचा पाढा वाचला. तर विरोधकांना भाजप विरोधात ताकद देत असल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी भारताचा GDP 10 नंबरवरून 4 नंबरवर आणलाय. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व सगळ्या जगाला दाखवलं असं म्हणत मोदींनी काय केलं म्हणणाऱ्यांना अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरेंनी पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 718 तडे असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारला. मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. तर राऊतांचं अनुकरण न करण्याचा सल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला. छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री काय, देशाचे पंतप्रधान जरी झाले तरी त्यांचं स्वागतच करू अशी उपरोधिक टीका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फिरत्या तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली. 19 मे पासून सुरू केलेल्या या केंद्राला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मुजोर हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप समोर आलाय. त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, असा व्हिडिओ समोर आलाय. वैष्णवी हगवणे यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीही त्यांना सासरच्यांकडून मारहाण झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवी यांच्या अंगावर एकूण 29 जखमा आढळल्या. त्यातील 15 जखमा या मृत्यूच्या 24 तासांच्या आतील आहेत अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. यवतमाळच्या वनवासी मंदिर परिसरात 29 वर्षीय दिव्यांग तरुणीवर अज्ञातानं अत्याचार केला. अज्ञाताविरोधात अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील चिरोलीमध्ये एका महिलेवर वाघानं हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. गेल्या 5 महिन्यांपासून 25 जणांचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळे वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते.